का नाशिककर तुम्हाला पण आंबा खायचा आहे तर घेऊन तुमच्यासाठी नाशिकचा सगळ्यात मोठा आंबा महोत्सव, जिथे आपल्याला थेट शेतकऱ्याकडून 100% नैसर्गिक थेट आंब्यातून आपल्या दारात नाशिकच्या गावात या भावात एकदम जबरदस्त आंबे भेटणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडतो युट्यूब चॅनल देवास फूड्स अँड ट्रॅव्हल. तर मित्रांनो, आज आपण नाशिकचा सगळ्यात मोठा आंबा महोत्सव इथे आलेला आहे, तर त्याची पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत. तर नाशिककर, तुम्हाला जर आंबा महोत्सव यायचा असेल तर तुम्ही थेट नाशिकचं मुंबई नाक्याला जे कालिका मंदिर आहे, श्री कालिका देवी मंदिर, थेट इथं यावं. त्याला तो नाशिककर तुम्हाला आंबा महोत्सवला घेऊन जातो. तर नाशिककर, तुम्ही इकडे बघू शकता कालिका मंदिर आहे. त्यानंतर जो तुम्हाला आंबा महोत्सव बोललो, तो आंबा महोत्सव इकडे मंदिराच्या एक्झॅक्ट उजव्या साईडला आहे. तर नाशिककर, आता इथे तुम्ही इकडे बघू शकता शॉप आहे. तर आता आपण अर्श मँगो शॉप आहे, इथे जाऊन बघूया आणि त्यांची माहिती घेऊया. तर नमस्कार मॅडम, आपण कुठून आले? मी रत्नागिरी लांजा. रत्नागिरी लांजा. आपल्या शॉपचं नाव वगैरे माहिती आहे शॉपची? हो, अर्श मँगो, कालिका माता मंदिर, मुंबई नाका. आम्ही गेल्या 15 वर्षापासून इकडे नाशिक मध्ये आमचा रत्नागिरीचा नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेला आंबा घेऊन येतो. आमचं एकच एक उद्दिष्ट असतं की इथल्या नाशिककरांना, आमचे जे कस्टमर आहेत, त्यांना गवतातला आंबा नैसर्गिकरित्या पिकलेला तो मिळावा व त्याची खरी जी हापूसची टेस्ट आहे ती त्यांना घेता यावी. इथे जे नाशिकला व्यवस्थित म्हणजे प्रॉपर जो आहे तो ओरिजिनल, कारण इथं नाशिक मध्ये जो आहे ना, बाहेर आहे ना, कर्नाटक वगैरे आंबे हापूसच्या नावाने विकले जातात व कस्टमरांची, नाशिककरांची फसवणूक होते. ती फसवणूक टाळली जावी व त्यांना खरा नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेला हापूसचा व देवगडचा टेस्ट घेता यावा, म्हणूनच आम्ही इथे नाशिकमध्ये गेल्या 15 वर्षापासून येतो व इकडच्या कस्टमरांचा, नाशिककरांचा आम्हाला चांगला प्रोत्साहन आहे, रिस्पॉन्स आहे. आमच्या नैसर्गिक गवतात पिकवलेल्या आंब्याची एकच एक म्हणजे ही ओळख आहे की हा आतून केशरी आहे, त्याचं साल पातळ आहे, तो दिशा विरहित आहे, ह्याचा रस जो आहे तो घट्ट होतो. घट्ट रस. साखर वगैरे टाकायची काहीच गरज नाही, कारण हा गवतामध्ये पिकतो ना. आम्ही याला आडी लावून पिकवतो, आंबट वगैरे लागत नाही. आमचा जो रत्नागिरी हापूस आहे, हा तुम्ही कच्चा जरी असला, थोडा नॉर्मल कच्चा आहे, हिरवा जो आहे तो जरी तुम्ही आता कापला, म्हणजे तेवढं त्याला आंबटपणा नाही असं सांगायचं माझं. आणि हा पूर्ण गोड आहे, याला बिन साखरेशिवाय सुद्धा तुम्ही रस केला तरी तो तुम्हाला गोड लागेल. हा आंबा गवतामध्ये पिकलेला असल्यामुळे एक छोटा मूल किंवा एक गरोदरी स्त्री किंवा पेशंट लोक सुद्धा खाऊ शकतात. साईड इफेक्ट त्यांना काहीच त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. हा रत्नागिरी हापूस आहे, हा 900 रुपये डझन आहे, हा 1200 रुपये डझन आहे, हा 1000 रुपये डझन आहे, हा 800 रुपये डझन आणि हा 600 रुपये डझन आहे. आमच्या स्टॉलला भेट द्या, अर्श मँगो, कालिका माता मंदिर, नाशिक. थँक्यू मॅडम. तर मित्रांनो, आपण आता आंबा महोत्सवचं यांचं हे शॉप आहे, आना शॉप, या शॉपला आलेलो आहे. तर शॉपचे ओनर आहे, त्यांच्याकडून आपण आंबा महोत्सवची पूर्ण माहिती घेऊया. नमस्कार सर, आपलं काय नाव? माझं नाव कालसेकर आहे. कालसेकर. आपलं शॉपची वगैरे माहिती द्या आणि आपल्याकडे आंबे कुठले आलेले आणि आंबे कसे का भेटतात, म्हणजे वजनावर भेटतात का डझनवर? आमच्याकडे हापूस आंबा जो आहे ना, तो जास्त करून आपल्या डझनावरच भेटतो. आणि मी स्वतः रत्नागिरीचा शेतकरीच आहे. माझं गाव लांजा. आणि गेल्या 16 वर्षापासून आम्ही हे महोत्सव मध्ये येतोय, दरवर्षी नाशिक मध्येच येतोय. आणि वर्षानुवर्ष आम्हाला चांगला इकडे प्रतिसाद चांगलाच भेटतोय. जेवढी वर्ष आम्ही येतोय, प्रत्येक वर्षी आम्हाला एक चांगला अनुभव भेटतोय. अजूनपर्यंत एक 16 वर्ष झाले, 16वा वर्ष हा आहे आमचं. अजूनपर्यंत आम्हाला वाईट विषय किंवा वाईट अनुभव जरा पण नाही. इकडची नाशिककर जे आहेत ते पण चांगले प्रतिसाद देतात आम्हाला. किती दिवस थांबतो साधारण? आम्ही इकडे येतो मार्च महिन्यापासून चालू होतो, ते अगदी शेवट आंबा संपेपर्यंत आम्ही इथं असतो, उपस्थित असतो. म्हणजे मे जून पर्यंत जोपर्यंत आंबा असतो तोपर्यंत आम्ही थांबतो. जूनचा एवढा आम्ही नाही थांबतो, पण मे पर्यंत नक्कीच आम्ही असतो, दरवर्षी असतो मे पर्यंत. साधारण किती आपले इथे जे सगळे शॉप आहे सगळे साधारण आपले 9 शॉप आहेत सगळे तिकडे कोकणातले? 9 सर्व शेतकरी कोकणातनं आलेले आहेत. आणि ह्याच्यात म्हणजे हे महोत्सव भरवण्याचं कारण म्हणजे तात्पर्य असं आहे की रत्नागिरीचा जो आंबा आहे, ओरिजिनल आंबा आहे, आणि त्याचा जो खरंच चव आहे, तो चव काही लोक जे व्यापारी बाहेर विकतायत, ते केमिकल वगैरे लावून पिकवतायत, आणि त्याच्यामुळे जी त्याची गोडी आहे हापूस आंब्याची, ती भेटत नाही. आणि आता ती आम्ही स्वतः आणून इकडे विकतोय, आडी घालून विदाउट केमिकलचा आंबा विकतोय. त्याच्यामुळे
जे पण आमच्याकडनं घेऊन जात आहेत हा. ते परत घेऊन जात आहेत आमच्याकडनं. त्याच्यामुळे आम्हाला पण एक चांगला अनुभव वाटतो आणि आनंद वाटतं की आपली वस्तू आम्ही स्वतः विकतो. डायरेक्ट शेतकरी ते गिरायक शेतकरी असा ते थेट आमचा ग्राहक, संकल्प बरोबर. आहे. आम्ही ह्याच्या बॅनरला पण आमचा तेच बॅनरला ठेवलेला आहे. पण शेतकरी ते थेट ग्राहक. कोणकोणते आंबे आपल्याकडे आता? आपल्याकडे आता माझ्याकडे आता असं. उपस्थित फक्त हेच आहे. दाखवा. हे बघा, मोठ्या एक साईज line मध्ये पण आहेत, लहान साईज मध्ये पण. जसं आंब्याचं जे रेट आहेत साईज अनुसार रेट केला जातो. साईज नुसार मोठा आंबा असेल तर त्याचा रेट जास्त असतो, थोडा लहान असला तर त्याचा रेट कमी असतो. पण चवीला लहान घ्या किंवा मोठा घ्या, चवीला टेस्टला एक असतो. आणि कोणकोणते आंबे आपल्याकडे? माझ्याकडे रत्नागिरी हापूसच आहे, फक्त रत्नागिरी हापूस आहे आपल्याकडे? आता. पण मी देवगड हापूस पण ठेवतो, पण आता माझ्याकडे त्यातला स्टॉक संपलेला. शेजारी पण आहे, त्यातलं काही रत्नागिरी आहेत, काही देवगड आहे. वेगवेगळ्या गावाचा आंबा आहे, एकदम ओरिजिनल. एकदम ओरिजिनल. त्याच्यात रत्नागिरीच्या नावाने तुम्हाला कर्नाटक, बलसाड वगैरे जे आंबे येतात ते इथं तुम्हाला ह्या महोत्सव मध्ये ते होऊ शकत नाही. फसवणूक ही अजिबात नाही कुठल्याही 100% ओरिजिनल. आणि आमच्या इकडे एक गिरायकांना सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे असं आहे की काही लोक जे फक्त विकतात की बाबा हा घेऊन जावा, हे आंबा दिलं त्यांनी घेऊन गेले, घरी गेल्यानंतर फळ आहे शेवटी, फळामध्ये आतमध्ये काही कोण शिरून पाहू शकत नाही. बरोबर. ते तिथं गेल्यानंतर जर तो खराब निघाला, ते काही लोकांना असं वाटतं की माझा पैसा वाया गेला. चेंज करून ते आमच्याकडे होत नाही. जर त्यांचा कुठला आंबा खराब निघाला, काही झाला, ते आम्हाला कल्पना दिला, ते आम्ही त्यांना रिप्लेसमेंट देतो. मेन म्हणजे गिरायकांचं 100%चा बेनिफिट आहे. जेवढे पैशाचे आंबे ते घेणार आहेत तेवढ्या पैशाचा आंबा ते खाणार आहेत. त्याचा कुठला वाया जायचा प्रश्न येत नाही. खराब निघाल तरी रिप्लेस करू, खराब निघाला तरी आम्ही रिप्लेस देतो. आंबा महोत्सव मध्ये मी यांच्याकडचं जो स्पेशल आहे हा आंब्याचा रस, यांनी पूर्ण पॅकिंग करून आणलेला काचेच्या बॉटल मध्ये. हे आपण घेऊन जाणार आहे. हे पापड आहे, पोहा पापड आहे, हे ट्राय करणार आहे, हे घेऊन जाणार आहे. हे जे आमसूल आहे ओरिजिनल कोकणातले अस्सल ओरिजिनल असे आमसूल आहे, हे पण घेऊन जाणार आहोत. तर नाशिककर तुम्हाला अस्सल ओरिजिनल असे आंबे खायचे असेल आणि आंबे घेऊन जायचे असेल तर नक्की नाशिकच्या आंबा महोत्सवला भेट करा आणि आपल्या चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा. व्हिडिओ पुढच्या ओळमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.